लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. कृषी विभागातील बियाणे वाटपात अनियमितता प्रकरणी भाजप किसान आघाडीने घेतली दखल. संबंधित तक्रार प्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याचे कृषी अधिकारी यांचे आश्वासन. बातमी पुसद येथून. कृषी विभाग महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे शेतकऱ्यांना मोफत सोयाबीन, तूर, मूग व उडीद बियाण्यांचे वितरण सुरू असून फार्मर आयडीच्या आधारे लॉटरी पद्धतीने निवड झालेल्या लाभार्थ्यांना 1 हेक्टरपर्यंत लागणारे बियाणे संबंधित तारखेनुसार वितरित करण्याचे शासनाचे आदेश आहेत. परंतु पुसद तालुका कृषी अधिकारी कार्यालयात या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर अनियमितता होत असल्याच्या तक्रारी भाजप किसान मोर्चाकडे प्राप्त झाल्या आहेत. तक्रारीनुसार लाभार्थी शेतकऱ्यांना नियोजित तारखेला बियाणे न देता वारंवार कार्यालयाच्या फेऱ्या मारण्यास भाग पाडले जात होते. अनेक शेतकरी त्रासून परत जात असल्याने त्यांचा लाभ इतर ओळखीच्या व्यक्तींना दिला जात असल्याचाही आरोप करण्यात आला. तसेच प्रत्येक लाभार्थी शेतकरी हेक्टरी 75 किलो सोयाबीन बियाणे मिळणे अपेक्षित असताना लाभार्थी देवानंद लक्ष्मण चव्हाण शेतकऱ्यांना केवळ 60 किलो बियाणे देण्यात आल्याची तक्रार करण्यात आली. या प्रकरणी शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आनंदराव चिकणे यांच्या सूचनेवरून महेश नाईक, माननीय जिल्हाध्यक्ष विनोद जिल्हेवार, जिल्हा महामंत्री ओमप्रकाश शिंदे, उपाध्यक्ष नारायणराव मुडाणकर, अध्यक्ष संजयराव लोंढे, गोविंदराव कुकडे, राहुल पाटील, विठ्ठल पुलाते, सुधाकर चव्हाण, संतोष खडसे, बबन कांबळे, गजाननराव कोल्हे, समाधान कांबळे, लक्ष्मण धुळे, विश्वनाथ राठोड आदींनी उपविभागीय कृषी अधिकारी तथा प्रभारी तालुका कृषी अधिकारी विजय मुकाडे यांची प्रत्यक्ष भेट घेण्यात आली. तक्रारीची चौकशी करून लाभार्थ्यांना बियाणे वाटप करण्यात आले. संबंधित प्रकरणी योग्य ते चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल असे आश्वासन कृषी विभाग अधिकारी यांच्याकडून देण्यात आले. परमिट मिळण्यासाठी किसान मोर्चाच्या स्टेट लेवल पासून तर तालुका लेवल पर्यंतच्या सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना इथे यावं लागलं. त्यावेळेला विभागीय कृषी अधिकारी आणि त्यांच्याकडे 2 पद आहेत. या साहेबांनी आता त्यांना परमिट इश्यू केल्या. यानंतर या पद्धतीचा ढेपाळलेपणा स्वीकारला जाणार नाही. माझा मूलभूत प्रश्न या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा की मी एक शेतकरी असून मला कुठल्याही प्रकारे यांच्या यंत्रणेमार्फत निरोप नाही आहे. माझे वडील आज 80 वर्षाचे आहेत आणि त्यांना सुद्धा निरोप नाही आहे. तर या ढेसाळपणाबद्दल यांनी लिखित आम्हाला द्यावा आणि कोणावर काय जबाबदारी निश्चित केली याचा 3 दिवसामध्ये अहवाल द्यावा. या अहवाल घेऊन आम्ही मुंबईला जाणार आहे आणि सध्या चालू असलेल्या अधिवेशनामध्ये हा मुद्दा गाजणार. जे या ठिकाणी तुम्हाला अजून एक सांगायला मी आपण तुम्ही एक आमचं प्रकरण सॉर्ट आउट करा. याच्या ज्या लोकांनी डिले केला त्याच्यावर तुम्ही कारवाई करा. त्याचा आम्हाला अहवाल द्या. ते कुणावर काय काय उगत ते आम्ही घ्यायचं 4-2 लोकांना द्यायचं असं थोडी होणार आहे. तुम्हाला जबाबदारी फिक्स करावं लागेल. जाणून बुजून येत का गावच्या राजकारणात सर एक काम करा, तुमच्या पदाधिकाऱ्याला विचारा गावामध्ये शेतकरी किती आहे आणि त्या शेतकऱ्यामध्ये माझा नंबर कुठे लागतो. माझा त्या ग्रुपमध्ये नाव का नाही ग्रुप केला तुम्ही माझं नाव का सक्रिय माणूस आहे. सक्रिय माणसं आहे. आला नाही तो नाव नाही म्हणते याच्या नंतरच्याला कसं भेटेल असा मेसेज आला म्हणून सांगितलं की तरी नाही म्हणते. असा मेसेज बी आला असं होणार नाही म्हणजे कुठं तरी सिस्टीम चुकायली ना. तुम्ही फर्स्ट कम फर्स्ट सांगत आहे ना, मग त्या फॉर्म्युल्यात बसत नाही आणि दुसऱ्या बसत नाही ना. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.